मोदीजींनी तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा एक उपहार दिलेला आहे। आपल्या सबर्बन रेल्वे करता, आपल्या लोकल ट्रेन करता स्टेशन सुंदर होत आहेत। स्टेशनवर त्या ठिकाणी एस्केलेटर्स लागलेत, स्टेशन्सवर व्यवस्था झाल्यात। आता आपल्या ट्रेनचे डबेही वाढतायत। पण हे सगळं होत असताना आता पुढचा टप्पा काय आहे? काही लोक म्हणाले तुम्ही मेट्रो आणली, मेट्रो मध्ये सगळे एअर कंडिशननी जातात, स्वच्छ अशा प्रकारची मेट्रो असते। इथे मात्र आम्ही लटकून लटकून जातो, रोज लोक मरतात। काही सबर्बन रेल्वेकडे तुमची नजर आहे की नाही? मला त्यांना सांगायचं आहे, मोदीजींच्या नेतृत्वात निर्णय झालाय आणि आता टप्प्याटप्प्याने सबर्बन रेल्वेच्या सगळ्या ट्रेन या बंद दरवाजा सहित एसी ट्रेन होणार आहे। पण टाळ्या याच्यावर वाजवू नका, टाळ्या पुढे वाजवा। या एसी ट्रेन झाल्या तरी सेकंड क्लासचं तिकीट नॉन एसीचं जे आहे तेवढंच राहणार आहे। ते तिकीट न वाढवता मुंबईकरांना आपण ह्या ट्रेन देणार आहोत। मित्रांनो, आम्ही जे सांगतो ते करतो। मी 2017च्या निवडणुकीमध्ये जेव्हा म्हणायचो मुंबईमध्ये सिंगल पासवर तुम्हाला ट्रेन मध्ये जाता येईल, तुम्हाला मेट्रोतही जाता येईल, तुम्हाला मोनोतही जाता येईल, तुम्हाला बस मध्ये जाता येईल। काही लोक म्हणायचे फडणवीस जरा जास्तच बोलतात, पण आम्ही ते करून दाखवलं। आता सिंगल कार्डवर आम्ही तुम्हाला आणलाय। एक ऍप आहे, एक कार्ड आहे, एक त्या ठिकाणी डाउनलोड केलं की कुठल्याही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही बसू शकता। पुन्हा पुन्हा तिकीट काढण्याची आवश्यकता नाही आहे। हे देखील या ठिकाणी आपल्या सरकारने करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे मेट्रोचं काम इतक्या वेगानं चाललेलं आहे। तुम्ही बघा त्यांच्यात आणि आपल्यातला फरक काय आहे। 15 वर्ष त्यांचं सरकार होतं, 15 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली, 11 किलोमीटरची। आणि आपण 10 वर्षातले 7.5 वर्ष आपल्याला मिळाले। त्या 7.5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं काम चालू केलं। जवळपास 250 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। याही वर्षी 50 किलोमीटरचं काम आता लोकार्पित केलं मागच्या वर्षी, आता पुन्हा 50 किलोमीटरचं करतो। आणि हे 475 किलोमीटरचं नेटवर्क हे 2028च्या डिसेंबर पर्यंत या ठिकाणी मुंबईकरांच्या सेवेमध्ये आम्ही आणणार आहोत। आपल्याला माहिती आहे मेट्रो 7 आहे, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, मेट्रो 9, मेट्रो 7A दहिसर ते मीरा भाईंदर, अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। मेट्रो 9चं काम 88% पूर्ण झालंय। मेट्रो 7A 34% काम याचं पूर्ण झालेलं आहे। दहिसर पश्चिम ते भाईंदर, यामुळे मेट्रो 3शी आपली जोडणी होते। ती अंडरग्राउंड मेट्रो जी आहे त्याला थेट आपण या ठिकाणी जाऊ शकणार आहोत। म्हणजे एकीकडे कुलाबा असेल, दुसरीकडे विमानतळ असेल, कुठेही जाण्याकरता आता रस्त्याच्या ट्रॅफिकची आवश्यकता नाही आहे। आता आपण थेट त्या ठिकाणी जाऊ शकणार आहोत। काही लोक मला म्हणाले की फडणवीस साहेब तुम्ही नवी मुंबईला एअरपोर्ट केलं, आता इतक्या दूर आम्ही जायचं कसं? मी म्हटलं हे एअरपोर्टही चालणार आहे, पण तुम्हाला सांगतो काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल जेवढ्या वेळात या एअरपोर्टवर पोहोचतात तेवढ्याच वेळात त्याही एअरपोर्टवर आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत। याचं कारण आता कोस्टल रोडने तुम्ही वरळीपर्यंत येऊ शकाल, वरळीवरनं शिवडीपर्यंत एक एलिव्हेटेड रोड हा पुढच्या वर्षी म्हणजे 2026च्या शेवटापर्यंत आम्ही तो संपवणार आहोत। तिथनं तुम्ही 10 मिनिटात शिवडीला पोहोचाल, तिथनं 12 ते 14 मिनिटात तुम्ही नवी मुंबईत पोहोचाल। तिथनं कोस्टल रोड जो पुढच्या 4 ते 6 महिन्यात होतोय तो थेट एअरपोर्टला तुम्हाला नेल। म्हणजे इथनही तुम्ही जवळपास 25 ते 40 मिनिटांमध्ये थेट नवी मुंबईच्या एअरपोर्टला जाऊ शकाल। या सगळ्या नॉर्थच्या आमच्या सगळ्या वेस्टर्न सबअर्बच्या लोकांना देखील त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था आम्ही करतो। एक असं जाळं रस्त्यांचं तयार करतो की मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यामध्ये जायचं असेल
तर मॅक्सिमम टाइम हा 59 मिनिटाचा असला पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काम करतो। आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम आपण सुरू केलं। या मुंबईतलं सगळं पाणी आमच्या नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये आणि समुद्रात जात होतं। सगळी घाण, सगळं सांडपाणी 25 वर्षांमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये एसटीपीचं काम हे करू शकले नाही। आपलं सगळं घाणेरडं पाणी आपल्या नदी नाल्यांमधनं आपल्या समुद्रात जात असल्यामुळे समुद्राचे किनारे खराब झाले। आमच्या सगळ्या नद्या त्या ठिकाणी या देखील प्रदूषित झाल्या। आता मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम चालू केलंय। मालाड एसटीपी 4532 कोटी रुपयाचं काम हे त्या ठिकाणी होत आहे। आणि नदी पुनरुज्जीवनाच्या अंतर्गत दहिसर असेल, पोईसर असेल, ओशिविरा असेल, मिठी नदी असेल, सगळ्यांचं काम आम्ही सुरू केलं। 2490 कोटी रुपये त्याच्याकरता दिलेले आहेत। अर्थात मिठी नदीचं काम त्यांनी सुरू केलं होतं, पण मिठी नदीमध्ये मिठाई खाण्याचं काम त्यांनी केलं। लोक जेलमध्ये आहेत। 80 कोटीची मिठाई ज्यांनी मिठीमध्ये खाल्ली त्यांना जेलमध्ये पोहोचवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ज्यावेळी आपल्या समोर आम्ही मत मागण्याकरता आलो आहे, वी आर टाइम टेस्टेड पीपल। आम्ही असे लोक आहोत ज्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, ज्यांनी करून दाखवलेला आहे। आम्ही नुसते बोर्ड लावत नाही, करून दाखवलं, करून दाखवलं, करून दाखवलं। अरे काय करून दाखवलं? मुंबईमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, कोविड मध्ये घोटाळे करून दाखवले, मिठीमध्ये गाळ खाऊन दाखवला, शौचालयामध्ये काय काय खाऊन दाखवलं। आता मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे आम्ही करून दाखवलंचे बोर्ड लावणारे लोक नाही आहोत। तर या ठिकाणी आमच्या कामाची जिवंत स्मारक ही मुंबईकरांना त्या ठिकाणी दिसतायत आणि मुंबईकर आपल्या त्या ठिकाणी सांगतायत की होय, महायुतीनेच करून दाखवलं। हे मुंबईकर आज या ठिकाणी सांगतायत। बंधू भगिनींनो, काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम 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 करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले। आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध, बिनविरोध, बिनविरोध। आता आले आमचे बिनविरोध। आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप, शिवसेना, महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला। तर आमचे अविरोध आले, आमचेच थोडी आले, तो कुठला तरी मुस्लिम पक्ष आहे त्याचेही लोक आले, कोणीतरी त्या ठिकाणी एक इंडिपेंडेंट आहे तोही या ठिकाणी अविरोध आला। पण यांना लक्षात आलं आहे की आता हारल्यानंतर काहीतरी नवीन आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, म्हणून त्याचं नरेटिव्ह बिल्डिंग हे अविरोधच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे। पण मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं ईव्हीएमचा अर्थ काय आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। आणि आता ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मुंबई। एक एक वोट हे आता आपल्याला मुंबईला द्यायचा आणि 15 तारखेला महायुतीचे धुरंधर हे आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी निवडून पाठवायचे आहेत। मी तुम्हाला हे वचन देतो, या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा लागल्यानंतर पारदर्शी प्रामाणिकतेतून या महापालिकेमध्ये आम्ही काम करून दाखवू, मुंबईचा चेहरा बदलून दाखवू, मुंबईकराच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणून दाखवू। आणि म्हणून 15 तारखेला तुम्ही सगळे दिवसभर कमळाची आणि धनुष्यबाणाची कास धरा, कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार करा। 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद देवेंद्रजी, वेळात वेळ काढून आल्याबद्दल। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि ईव्हीएमचा अर्थ म्हणजे एव्हरी वोट फॉर मुंबई असं म्हणत त्यांनी मुंबईमधल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। कांदिवलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा